आज 8 जानेवारी 2022 शिक्षकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा जो विषय आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे शिक्षक अतिरिक्त झालेले असतात किंवा ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी असते अशा ठिकाणी जे काही शिक्षक काम करत असतात त्यांना निश्चित काम करत असताना एक मनामध्ये कुठेतरी विचार असतो की विद्यार्थी संख्या जर कमी झाली तर आपली नोकरी जी आहे ती जाऊ शकते आणि त्याकरिता शिक्षक संघटनांकडून वारंवार सेवा संरक्षणाची मागणी जी आहे ती अंशतः अनुदानित शिक्षकांकडून केली जात आहे आणि या अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण हे मिळत नसतं. ज्या पद्धतीने अनुदानित शिक्षकांप्रमाणेच जे 20% 40% अनुदानावरील शिक्षक काम करत असतात. 100% अनुदानित प्रमाणेच हे 20% 40% अनुदानावरील शिक्षक काम करत असतात. परंतु 100% अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण मिळते. वैद्यकीय प्रतिपूर्ती असेल, त्यासोबत इतर देखील जे आरोग्य संदर्भातील ज्या काही सुविधा आहेत त्यांचा लाभ जो आहे आर्थिक लाभ मिळत असतो. मात्र तेवढंच काम करून सुद्धा जे 20% 40% अनुदानावरील शिक्षक आहेत त्यांना हा लाभ मिळत नाहीये आणि त्याकरिता शिक्षकांकडून जे सेवा संरक्षण आहे त्याची मागणी होत होती. तर त्या संदर्भात आमदार बच्चू कडू यांनी एक महत्त्वपूर्ण मोठी अपडेट जी समोर येत आहे ती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर प्रचलित धोरण त्रुटी पूर्तताकरिता बैठक ठरणार निर्णायक या संदर्भातील देखील माहिती आपल्याला पुढे पाहिजे. घोषितचा पुन्हा पुढची तारीख मिळालेली आहे. तर पहिली माहिती आपण बघणार आहोत सेवा संरक्षण विषयी. आमदार बच्चू कडू यांनी एक आक्रमक भूमिका मांडलेली आहे आणि त्या दृष्टीने सेवा संरक्षण मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील 20% 40% अनुदानित जे शिक्षक आहेत त्यांच्याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती समोर आता येत आहे. आमदार बच्चू कडू यांच्याकडून एक पत्र जे आहे ते शिक्षण विभागातील ज्या अवर सचिव आहे वंदना कृष्णा यांना पाठवण्यात आलेलं आहे. 6 जानेवारी 2022 रोजीचं हे पत्र जे आहे ते राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये अत्यंत शेळक्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे का जी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये जी काही बैठक झालेली होती की ज्या बैठकीमध्ये ठरलेलं होतं की जे काही अंशतः अनुदानित शिक्षक आहे या अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण लागू करायचं. तर त्या ठिकाणी जे काही अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांकडून वेगवेगळे कारणं सांगण्यात आलेले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी जी चर्चा झालेली होती त्या पद्धतीने जे संचालक कार्यालय आहे, आयुक्त कार्यालय या ठिकाणावरून एक परिपूर्ण प्रस्ताव हा मंत्रालयात पाठवण्यात आलेला आहे. तो कामाचा त्या मीटिंगचा एक पहिला टप्पा होता आणि हा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. आता संचालक स्तरावरून आणि आयुक्त स्तरावरून जो प्रस्ताव आहे सेवा संरक्षणासंदर्भात तो परिपूर्ण प्रस्ताव हा मंत्रालयात गेला आहे. मंत्रालयात हा प्रस्ताव आता धूळ खात पडलेला होता. परंतु शिक्षकांकडून पाठपुरावा करण्यात आला आमदार बच्चू कडू यांच्याकडे आणि त्यांना सांगण्यात आलेलं होतं की हा जो प्रस्ताव आहे त्यावरती शालेय शिक्षण विभागाने कुठल्याच पद्धतीची कारवाई केलेली नाहीये. आपण या ठिकाणी आमच्याकरिता प्रयत्न करावा आणि त्यानंतर स्वतः आता आमदार बच्चू कडू यांनी देखील हा एक पत्र जे आहे ते अवर सचिव यांना पाठवले आणि ह्या ज्या बैठक झालेल्या होत्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये आमदार बच्चू कडू यांच्या समवेत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तर त्या बैठकीचं ज्या पद्धतीने ठरलेलं आहे त्या पद्धतीने कामकाज होताना पाहायला मिळत नाहीये. त्यामुळं आता जो प्रस्ताव संचालक स्तरावरून आयुक्त स्तरावरून मंत्रालय स्तरावरती आलेला आहे त्यावरती लवकरात लवकर कार्यवाही करा असा स्पष्ट आदेश जो आहे तो राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलेला आहे. आणि या पत्रामध्ये दुसरा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे का या निर्णयामध्ये कुठलाही आर्थिक भार शिक्षण विभागावरती पडत नाहीये. जे 20% अनुदानित शिक्षकांच्या ज्या जागा असणार आहे त्याच जागेवरती हे जे काही अंशतः अनुदानित जे शिक्षक आहे की जे अतिरिक्त झालेले आहे त्यांना तिथं ट्रान्सफर करण्यात यावं असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता निश्चितच येत्या काळामध्ये शिक्षण राज्यमंत्री आमदार बच्चू कडू हे शिक्षकांना जे अतिरिक्त शिक्षक आहे आणि अंशतः अनुदानित शिक्षकांना जो सेवा संरक्षणाचा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे तो शासन निर्णय निश्चितच काही दिवसांमध्ये आमदार बच्चू कडू हे मिळवून देऊ शकतील. त्याकरिता फक्त आता पाठपुराव्याची गरज आहे. शालेय शिक्षण विभागातील अधिकारी जे आहे त्यांचं कामकाज सुद्धा अत्यंत कासवगतीने कामकाज असतं.
कोणालाही नाही म्हणायचं नाही आणि काम पण पुढं होऊ द्यायचं नाही आणि अत्यंत धीम्या गतीने कामकाज हे पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळंच आमदार बच्चू कडू जे आहेत त्यांनी हे पत्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे. त्यानंतर प्रचलित धोरण त्रुटी पूर्तताकरिता जी सर्वात महत्त्वाची बैठक जी आहे ती म्हणजेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांची बैठक. ही बैठक जेव्हा होईल त्यानंतरच त्रुटीपूर्तता आणि प्रचलितचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागू शकतो आणि त्याकरिता शिक्षक आमदारांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही हा प्रश्न जो आहे तो मार्गी लावणार आहोतच. परंतु याकरिता शालेय शिक्षण मंत्री लवकर आता आजारातून बरं होणं गरजेचं आहे. कारण याआधी मुख्यमंत्री आजारी होते तेव्हा शालेय शिक्षण मंत्री या आजारी नव्हत्या. आता मुख्यमंत्री जवळपास बरे होत आलेले आहे. मात्र आता शालेय शिक्षण मंत्री आजारी पडलेले आहेत. त्यामुळे शिक्षकांकडून आता प्रार्थना देखील होत आहे लवकरात लवकर या बऱ्या व्हाव्यात म्हणजे आपल्याला हा जो प्रचलितचा जो प्रश्न आहे तो आणि त्रुटीपूर्ततेचा प्रश्न बैठक घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समेत हा प्रश्न मार्गी लागू शकतो. तर त्यामुळं ही बैठक जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत त्रुटीपूर्तता आणि प्रचलितचा प्रश्न मार्गी लागू शकत नाही. तर त्याकरिता लवकरात लवकर शिक्षण मंत्री बऱ्या होणं गरजेचं आहे. त्यानंतरच ही बैठक जी आहे ती मार्गी लागू शकते. जवळपास अंदाज बांधला जात आहे का 15 जानेवारीपर्यंत शालेय शिक्षण मंत्री ज्या आहेत त्या बऱ्या होऊ शकतील असा प्राथमिक अंदाज जो आहे तो बांधला जात आहे. तरी देखील पुन्हा काही नवीन माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर अघोषितला पुढची तारीख जी आहे ती आता मिळालेली आहे. अघोषितकरिता पुढील 8 दिवसामध्ये ही सर्व माहिती आम्ही मंत्रालयात पाठवू अशी माहिती अधिकाऱ्यांकडून समोर येत आहे. याकरिता माजी शिक्षक आमदार यांनी देखील पाठपुरावा केलेला आहे. त्यांनी सांगितलं की हे कामकाज जे आहे ते सध्या तपासणीचं कामकाज हे पूर्ण झालेलं आहे जवळपास. आता फक्त डेटा फीडिंगचं काम जे आहे ते सुरू आहे आणि त्याकरिता मनुष्यबळ थोडंसं कमी असल्यामुळं यामध्ये विलंब होत आहे असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र खरी परिस्थिती नेमकी काय आहे हीच डेटा फीडिंगचीच परिस्थिती आहे की आणखी काही परिस्थिती याविषयी मात्र अजूनही अधिकृत माहिती समोर येत आलेली नाही आहे. परंतु तरी देखील शिक्षक महासंघाचे जे शिक्षक आहेत ते पुणे आणि मुंबई या ठिकाणी तळ ठोकून आहे आणि त्या ठिकाणी आणखी जर उपस्थिती अघोषित शिक्षकांची वाढली तर हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. तरी देखील आहे त्या बोटावरती मोजण्याजोगत्या संख्येवरच का होईना हा प्रश्न जो आहे तो अघोषित महासंघाने लावून धरलेला आहे. ही अत्यंत स्तुत्य बाब आहे आणि निश्चित याचं सर्वच शिक्षकांकडून कौतुक देखील केलं जात आहे. त्यामुळं आता अघोषितला जी 31 डिसेंबर तारीख मिळालेली होती त्याचं पुन्हा 3-4 जानेवारी तारीख झाली. आता 3-4 जानेवारीवरून आता पुन्हा जवळपास 15 ते 16 जानेवारीपर्यंत हा जो अघोषितच्या शाळा आहे त्या मंत्रालय स्तरावरती पाठवल्या जाऊ शकतात अशी प्राथमिक माहिती येत आहे. आता असे किती दिवस तारख्या मिळत आहे हे मात्र अजूनही समजू शकलेलं नाही.